नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळीच मतदानाला मोठ्या उत्साहामध्ये सुरुवात झाली। दुपारी 3 वाजेपर्यंत इथं 38.43% मतदान झालं होतं। वाढतं ऊन लक्षात घेता मतदारांनी सकाळीच मतदान केंद्रावरती गर्दी केली होती। नागपूर लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार नितीन गडकरी यांनी टाउन हॉल इथं सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला। मला आपल्या सगळ्यांना आवाहन करायचं आहे की लोकशाहीचा उत्सव आपण या निमित्ताने एक प्रकारे अतिशय उत्साहात साजरा करत आहोत। प्रत्येक नागरिकांनी मतदान करणं हे त्याचं कर्तव्य आहे आणि जबाबदारी आहे। सगळ्यांनी मतदान करावं, कोणाला द्यायचा हा त्यांचा अधिकार आहे, पण मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे। काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विकास ठाकरे यांनी नागपुरातल्या सुभाषनगर मराठी प्राथमिक शाळेमध्ये सहपरिवार मतदानाचा हक्क बजावला। मतदान केलं आहे आणि नागपुरातली जनता सुद्धा 7 वाजेपासून मतदानाला निघाली आहे। मतदानाचं पर्सेंटेज वाढेल असं मला वाटत आहे ऊन असताना सुद्धा, कारण की जनतेमध्ये उत्सुकता। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही धरमपेठ परिसरातल्या मतदान केंद्रावरती सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला। माझी सगळ्यांना विनंती आहे की सर्वांनी या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सम्मिलित व्हावं आणि सगळ्यांनी मतदान करावं, अशा प्रकारची सगळ्यांना मी विनंती करतो। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी नागपूरमध्ये मतदानाचा हक्क बजावला। मतदान आपला अधिकार आहे आणि तो अधिकार सगळ्यांनी बजावावा असं आवाहन भागवत यांनी केलं। मतदान अपना कर्तव्य है, मतदान अपना अधिकार है। 100% मतदान होना चाहिए, इसलिए आज पहला काम मैंने मतदान का किया है।